आज बाळराजे घरी येणार म्हणून कालपासूनच जय्यत तयारी सुरू होती. काय करत होतास रे वरती? काय असं त्याला काय त्याला झोपवला आणि वरती लुडो खेळत होता. नाही डॉक्टरांची चर्चा केली डिस्चार्ज आहे ना. हा नक्की लुडो खेळत होता. बरं, उद्या हॉस्पिटलच्या स्टाफला काहीतरी भेटवस्तू द्यायच्या होत्या म्हणून मी खरेदी करायला आली आणि मी या कपड्यात आहे कारण मी एक व्हिडिओ शूट करायला गेले होते. तो बघितला नसेल तर जाऊन बघा. आणि ही आहे मी केलेली शॉपिंग. रात्रीच सगळे हॉस्पिटलला घेऊन गेले आणि वहिनीला म्हटलं उद्या सकाळी काही मला इथे येता येणार नाहीये. आणि भाऊ दादा बघा कसा इन्स्पेक्शन करतोय. 301 आहे कशात? लुडो. बरं, मी हॉस्पिटलला जात नाहीये कारण मी जाते हातखंब्यात. सिद्धू भाऊ घ्यायला आलेले आहेत आणि आता आम्ही चाललोय फुलं घ्यायला. आणि आम्ही कालपासून जे जे काही प्लॅन केले होते ते सगळे या पावसाबरोबर वाहून गेले. पावसाने आमचे प्लॅन बिघडवलेच आहेत, पण आज उद्या जत्रा पण भरायची आणि किती लोकांचं नुकसान होईल. बरं, वाट्यात आम्ही थांबलो होतो हातखंब्याच्या मॉलला. इथे मला वहिनीचा कॉल आला होता आणि तिच्याशी खोटं बोलताना माझे नाकी नऊ आले. आणि सगळा बाजार करून आम्ही फायनली पोहोचलोय घरी. आणि हा छत्री घेऊन येईपर्यंत मी पूर्ण भिजले होते. आणि याचा बदला म्हणून गेल्या गेल्या याला कामाला बसवलं आणि मी नाश्ता करायला बसले. बरं, आमच्याकडे वेळ खूपच कमी होता त्यामुळे लगेचच कामाला लागलो. ताई पण मदतीला आली होती आणि बोलता बोलता रमत गमत अर्ध काम संपलं पण. आणि ही बघा, ही आणखीन एक मदत. सगळे आपापल्या कामाला लागले आणि उरलो मी आणि अंकित. आणि ही लिंबू टिंबूंची मदत. हे दोघं मिळून एकच चौकोन भरत होते म्हणून यांना हटकलं तर हे तिघे मिळून एक चौकोन भरायला लागले. पण असंच कच्च्या लिंबूंबरोबर जवळपास सगळं काम झालं आणि बाजीराव आत्ता निघाले. ओके. आता अगदी थोडंच काम उरलं होतं पण मला ते जास्त करता येतं. ही 4 अक्षरे लिहायची होती ती पण मी उलटी लिहिली. मग आता परत लिहितीये. दुसरीकडची बरोबर लिहिली आहेत हा. आणि पाऊस अजूनही थांबलेला नाही त्यामुळे आम्हाला बाहेर काही करता आलं नाही. आणि हा आहे फायनल रिझल्ट. आणि अति प्रचंड मेहनत केल्यामुळे पहिल्या पंक्तीला बसलो आणि सगळं आवरून सावरून ह्या माऊ सकट आम्ही सगळेच वाटेकडे डोळे लावून बसलो होतो. देविका पण कॉलेजमधून आली होती. तिच्यासोबत थोडे फायनल सेटअप केले. पावसाने पण जरा मेहरबानी केली त्यामुळे अंगणात थोडे पायरो सेटअप करून घेतले. आणि आजी आजोबा बघा कसे वाट बघतात. बरं, ही झाली माझी तयारी. वरती आणखीन वेगळीच तयारी चालू होती. आत्याबाई पण आलेल्या आहेत आणि ही आमची टेक्नॉलॉजी बघा. आणि फायनली आमच्या बाळराजांचं आगमन झालेलं आहे. वहिनीला येताना बघून मला इतकं भारी वाटत होतं. फायनली तो क्षण आलाय. बाळाच्या आज्यांनी दुष्ट काढली, ओवाळलं आणि बाळाचं आणि वहिनीचं घरात छान स्वागत केलं. बाळराजांच्या पायाचे ठसे घेतले आणि दादाने त्याला सगळं घर दाखवलं. अँड ट्रस्ट मी दादाला इतकं खुश याआधी कधीच बघितलं नाहीये. आणि आजोबा बघा आणि हा आजीकडे बघतोय बघा कसं. आणि मागे याचा चेहरा बघा. सगळीकडे नुसता आनंदी आनंद. आता भेटूया बारशाच्या ब्लॉग मध्ये.